सो हाय गाईज, आजचा आहे चौथा दिवस मनालीमध्ये. आम्ही आता आज निघणार आहे इथनं. म्हणजे आमचे 3 दिवस झालेत मनालीतले. आणि खरंच आजचं सांगायचं म्हणजे कालचा अपडेट तुम्हाला माहिती आहे की काल ओवीची आणि आईची तब्येत खराब होती. आज ओवी आणि आई थोड्या स्टेबल आहेत आणि अक्षयची तब्येत खराब झालेली आहे. आता तो रात्रीतनं त्याची तब्येत खराब झाली आहे. बाबांची तब्येत थोडी खराब आहे, पण थोडे स्टेबल पण आहेत. सो आम्ही आज प्रवास करू शकतो. बघू, वाटेत जर आम्हाला कुठलं दवाखाना डॉक्टरकडे जायचं काम पडलं तर आम्ही मेडिकल इमर्जन्सी असेल तर आम्ही ते पण करू. सो आजचं वातावरण तुम्हाला दाखवते. नेमकं आज आम्ही जातोय तर आज ऊन पडलेलं आहे आणि खूप छान वातावरण झालेलं आहे. पण उपयोग नाही, आता आम्हाला मनाली काहीच फिरता आलं नाही आहे. तुम्हाला एक वेळा मी पूर्ण व्ह्यू दाखवते. तुम्हाला दाखवायचं होतं ते बघा, ऊन पडलं आहे खूप आणि आकाश पण पूर्ण क्लिअर आहे. आज बिलकुल ढगं नाही आहेत, जास्त क्लिअर कट आकाश आहे. आणि आज आम्हाला जायचं आहे, निघायचं आहे. बघू नेक्स्ट टाईम कधी फिरायला येता आलं तर आम्ही नक्की फिरण्याचा प्रयत्न करू. आता बघू, यावेळेस तर आम्हाला काही जमलं नाही कारण आमच्यासोबत छोटी मुलं आहेत, आई बाबा आहेत. थोडे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ह्यानी, पण बघू आता पुढे काय होते ते. आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि आता निघतोय. खूप भारी ऊन आलेलं आहे. हां, हॉटेलचा रिव्ह्यू सांगायचा म्हणजे हॉटेल खूप छान आहे. सगळ्या सोयी पण छान होत्या, जेवण छान होतं आणि त्यांनी सर्विस पण खूप छान प्रोव्हाइड केलेली आहे. आणि मला खूप छान ऊन पडलेलं आहे. सो खूप भारी. ओवी गेली ओवीच्या पप्पांसोबत आणि आता आम्ही मस्तपैकी थोडा ऊन एन्जॉय करतो. मनाली ट्रिप आम्हाला एन्जॉय करता आली, म्हणजे आम्ही बस हॉटेलच्या बाहेरचं स्नोफॉल वगैरे एन्जॉय केलं आहे. असं नाही की एन्जॉय नाही केलं, पण स्नोफॉल वगैरे एन्जॉय केलं आहे. पण आम्हाला बघायला नाही मिळालं, फिरायला जाता नाही आलं कुठेच. सो आम्ही आता निघतो इथनं. सो आता हां, थोडे क्लिक करते आईबाबांचे, तोपर्यंत नंतर भेटायला लागला आहे. हां, पण मस्त ऊन आली आहे, खूप जाम लागलाय. मी परत मॉल रोडला जाणार आहे आता. काल आम्ही 2च जण गेलो होतो, आज आम्ही सगळेजण जातोय आणि मॉल रोडमध्ये लाच लागून मॉनेस्ट्री आहे, तर मॉनेस्ट्री तेवढं बघणार आहे. पण बाकीचं सगळं स्किप केलेलं आहे. वातावरण खूप डेंजर आहे इथलं. आज ऊन पडली आहे खरं तर बघू आता, फक्त तेवढंच बघता येतं. पोरींना ना याक बघायला मिळालंय आणि मला त्यातच खूप आनंद आहे. आता मॉनेस्ट्री विचारतोय कुठे आहे आणि मग मॉनेस्ट्रीसाठी निघतो. आता आम्ही फायनली हॉटेलमधून निघालो आणि याक पण बघितला आणि आता मॉनेस्ट्रीला जाणार आहे. आणि आजचं खरंच वातावरण छान आहे, मस्त छान पडलेलं आहे. से हाय. हाय विशू से हाय. हाय. सो मुली खूप खुश आहे. आज थोडंसं त्यांना फिरायला मिळतंय म्हणून. याक दाखवते, हे बघा दिसत आहेत या काहीतरी पासून फोटो पण काढलाय. जास्त तुम्हाला दाखवता नाही आलं, पण पिक्स मी नक्की शेअर करेन. आता मी मॉनेस्ट्रीकडे जातोय आणि इथे, आणि हे असं गेट आहे, असे शॉप्स वगैरे आहेत. हां, हे गेट आहे आणि आता आत एंट्री करू. चलो चला. असं दिसतंय फ्रंट व्ह्यू. खूप सुंदर आहे, खूप मोठी आहे अशी. आणि फुल खूप शांत वाटतं इथे, खूप शांत. वरती यायचं आहे, वरून मूर्तीचं हे चालू आहे. थोडे ओले झाले आता खाली. मेडिटेशन पण करता येतं.
60 में बना है ये? 1960s में बना, तब तो था बिल्कुल हाँ छोटा जैसा। अच्छा, छोटे हमारे इसमें एक था। तो थे, क्या कहते हैं, गुरुजी थे ना, हाँ तो उन्होंने अपने पैसे से हाँ ये वाला लैंड जो पंडित नेहरू के टाइम पे ना, पंडित हाँ, जवाहरलाल नेहरू जब हमारे देन प्राइम मिनिस्टर थे, यस यस, तो उन्होंने हमारे लाहौल की जो वो है आपका रॉयल फैमिली से ना, हाँ। ठाकुर मंगलचंद, ओके तो उनको उन्होंने आपका गिफ्ट समझो आप ना, हाँ हाँ हाँ, तो उन्होंने रिक्वेस्ट किया होगा ना, हमको ये लैंड चाहिए करके। लैंड चाहिए। हम लोग तो बाहर से हैं, डिस्ट्रिक्ट लाहौल एंड स्पीति से ना। अच्छा। तब उस टाइम ट्राइबल एरिया बहुत कम था, पिछड़ा था, हाँ, बहुत हाँ। मतलब बैकवर्ड एरिया था। हाँ तो उन्होंने रिक्वेस्ट किया होगा जब नेहरू जी का टूर लगा यहाँ मनाली में, ओके, तो उन्होंने यस कर दिया। अच्छा, तब ये जाके बना है। तब ये डिस्ट्रिक्ट जो है हाँ। आपका ये कांगड़ा में था। अच्छा, कांगड़ा, हाँ पंजाब, तब हिमाचल नहीं बना था। हाँ हाँ हाँ, हिमाचल तो बाद में बना, बाद में बना है, 71 हाँ में। हाँ, तब ये पंजाब में था। तो उस टाइम थे आपका कैरो जी अच्छा चीफ मिनिस्टर, तो उन्होंने ये हमारे उनके नाम ओ! से कर दिया ना। हाँ तो 1960s का बना है। ओके, तो आपको थोड़ा लेंथी में चाहिए ना, तो यहाँ 2 बोर्ड लगा है। चलेगा, मैं पढ़ लेती हूँ, थँक यू। हां, बेल्स म्हणतात याला। निघतोय आता आम्ही, आता वनविहारकडे जातो। आमची गाडी तिथे थांबली आहे आणि आता आम्ही वनविहार पण नाही फिरणार आहे, गाडीमध्ये बसणार आणि कुल्लूकडे निघणार, हो की नाही ओवी? हा